आणि चतुर्थ क्रमांक 11,000 आणि 11 शिक्षक कल्याणमध्ये ही क्रिकेट स्पर्धा पाहणार आहोत. आणि या स्पर्धेचे अर्थातच ज्या संघांना खेळायचं असेल त्यांनी कृपया संपर्क साधा. तर ह्या संघाच्या माध्यमातून अर्थात ही शुभेच्छा आल्या. धन्यवाद. तर ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे सागर मडवी सर जसकार, सागर ठाकूर सर जसकार यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय आमचे आयोजन चेतन मडवी यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अतिथी देवो भव, येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि ते आमच्या आयोजकांचं परम कर्तव्य आणि ते परम कर्तव्य पार करत असताना या ठिकाणी आमचे आयोजक पाहायला मिळतील. पारदर्शक या ठिकाणी जर आपण पाहिलं मान्यवरांचं स्वागत केलं जातोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विजेंद्रजी पाटील सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं गेलं. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण सन्मानित करत आहात. तर सन्माननीय प्रमोदजी पाटील सरांच्या माध्यमातून बोनकडे 11 नवी मुंबई संघाने जर अंतिम सामना जिंकला तर 11,111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर हे पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलं आहे. तर प्रमोदजी पाटील यांच्या माध्यमातून जाऊया मैदानाकडे. माजिद आणि फलंदाज जितेश राऊत ही जोडी मैदानामध्ये. आणि पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू भावेश पवार यावेळी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थात केला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेतेश चेंडू येतोय तो म्हणजे एक धाव आणि पहिली धाव प्रकार नोंदवली जाते. पहिली धाव येते ती माजिद बलूचच्या माध्यमातून आणि एका धावेचे योगदान. पहिली उपांत्य फेरीची लढत इथे आपण पाहतो बोनकडे 11 नवी मुंबई आणि स्वरांश एंटरप्राइज गोरसई या दोन संघामध्ये. दरम्यान यावेळी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला मिडऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येणार तोपर्यंत ही जी उपांत्य फेरीची लढत तुम्ही इथे पाहायला मिळतात. 3 चेंडू समाप्त झालेत. भावेश पवार गोलंदाज आहे. या ठिकाणी या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्राचे चेंडू येणार मात्र स्क्वेअर लेग मधून येते एक अतिशय सुंदर दणदणीत आणि खणखणीत षटकार 6 धावांसाठी. रावच्या बॅटमधून आले एक सुंदर असा हा गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी येतोय. आणि या 6 धावा संघाला घेऊन जातात त्या 7 या वैयक्तिक धावसंख्येवर. भावेश पवार एक जबरदस्त गोलंदाज. या ठिकाणी मात्र पॅडल सिवचा वापर केलाय. चेंडू पाहता चेंडू गेला तो इथे मात्र आपण पाहता डीप फाईन लेग सीमाच्या पलीकडे वेगाचा वापर केला आणि चेंडू सीमा पार केला. चौकार 4 धावांसाठी. जितेश रावच्या बॅटमधून आले एक सुंदर चौकार 4 धावांचं योगदान मिळालं. एकूण धावसंख्या डबल अंकात 10-11 धावसंख्येवर. पुन्हा एकदा जितेश राव तयार. यावेळी मात्र यॉर्करमध्ये चेंडू होता. फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू केला मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येणार तो पण एक धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने बदल. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा येऊन पोहोचल्या. त्या प्रथम फरजी करत असताना बोनकडे 11 नवी मुंबई संघाची धावसंख्या धावफलक येते ती 12 या धावसंख्येवर. जितेश रावनी जर 3 षटकार मारले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक इथून प्रमोद पाटील यांच्याकडून. आणि सामना अर्थात फायनल मारली तर बोनकडे 11 नवी मुंबई संघाला 11,111 रुपयाचं पारितोषिक प्रमोद पाटील यांच्याकडून.
नक्कीच रायगडच्या प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्राच्या अर्थात प्रत्येक जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं निश्चित मोठं योगदान इथे पाहायला मिळालं. कारण मगाशी पाहिलं पण 3,000 प्रेक्षक या ठिकाणी ही स्पर्धा पाहत होते, हे देखील वैशिष्ट्य आहे. तर इथे मात्र पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12, भावेश पवारांनी धावा दिल्या त्या 12 आणि गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पवन केणे यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोरसे संघाचा हा गोलंदाज. समोर मात्र फलंदाज असेल तो चेंडू मात्र स्वैरचा इशारा येतोय. 1 धावीचं योगदान मिळाले, 1 धाव संघाला मिळते आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 13. माजिद खेळणी तयार असेल. या ठिकाणी मात्र पाहता चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला मैदान क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. 1 धाव आणखीन धावफलकात नोंदवली जाते. उपांत्य फेरीची लढत तुम्ही पाहतात. पार्थ पाटील चषक 2022 ची ही पहिली लढत जी बोनकडे 11 नवी मुंबई विरुद्ध स्वरांज एंटरप्राइज गोरसई या 2 संघामध्ये. या ठिकाणी मात्र 5 चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेजवळ क्षेत्राच्या चेंडूवर येणार. चेंडूचा वेध घेतला गेला तोपर्यंत आणखीन 1 धावीचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला. पवन केणे गोलंदाज आणि समोर मात्र फलंदाज यावी माजिद वैयक्तिक खेळतोय 2 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. फिरकी गोलंदाजी. या ठिकाणी मात्र ते चेंडू आपण पाहिला तर निश्चित यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलकात धावा आतापर्यंत आल्या त्या 15. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये पहिली उपांत्य फेरीची लढत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर पवन केणे यावी. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र उजव्या यष्टीच्या जवळ चेंडू गुड लेंथ स्पॉटवर पडला. चेंडूला पिच केलं गेलं. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 षटकांचा ही लढत इथे आपण पाहतात. पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहणार पंच या ठिकाणी आपले हात जमिनीत सामंत करत दर्शवतात. चेंडू खराब आहे. 1 धावीचं योगदान मिळालं. स्वैरचा इशाराला 1 धाव संघाला मिळाली आणि या 1 धावीच्या माध्यमातून बोनकडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 16. जितेश राऊत 1 षटकार चौकाराच्या माध्यमातून खेळतो वैयक्तिक 12 धावसंख्येवर आणि माजिद त्याला साथ देतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. शॉर्ट थर्डमॅन 1 शॉर्ट गली इथे ते पाहायला मिळतात. 1 डीप पॉईंट, 1 डीप एक्स्ट्रा कव्हर आणि 1 लॉंग ऑफ. फिरोशना ऑफ साईडला ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू मात्र अगदी डावी यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ मैदानामध्ये असताना एक संघ नवी मुंबईचा तर एक संघ मात्र ठाणे जिल्ह्यामधला. यावेळी चेंडूला पाहिलं आणि निश्चितच पंचने दर्शवले हा चेंडू निश्चित चांगला चेंडू होता आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 इथे समाप्त होते. ती स्वरांज एंटरप्राइजेस गोरसई या संघाचे गोलंदाज पवन केणे याची या षटकात त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात भावेश पवारने 12 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकाला येतात आणि आतापर्यंत नाबाद भागीदारी या पहिल्या विकेटसाठी इथे पाहायला मिळाली. खेळाच्या पहिल्या अर्धातच सत्रामध्ये आपण म्हणत येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये किती जास्त धावांचं योगदान दिलं जाईल ते अर्थातच फलंदाजी करणाऱ्या बोनकडे 11 नवी मुंबई संघाच्या माध्यमातून. कारण अतिशय अटीची लढत आहे. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रक्षण या जोरावर अर्थातच कोणता संघ या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. कारण प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय 25 आणि चतुर्थ 25. त्यामुळे उपांत्य फेरीत आलेले 4 संघांना मात्र किमान 25,000चं मानकरी या ठिकाणी ते ठरलेत. पण जाऊया आपण मैदानाकडे आणि अंतिम फेरीमध्ये कोण जाणार. नवीन षटक गोलंदाज सूरज केणे. या ठिकाणी बॅटचा स्पर्श यष्टी षटकामध्ये चूक केली. झेल घेण्याचा दुसऱ्या प्रयत्न होता परंतु झेल मात्र जमिनीला दान झाला आणि निर्धाव चेंडू इथे मात्र समाप्त झाला. समोर मात्र फलंदाज खेळतोय जितेश राऊत. 1 षटकार 1 चौकाराच्या मध्ये 12 धावांचं त्याने आतापर्यंत योगदान दिलं. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आणि समोर मात्र गोलंदाज सूरज केणे. पंचाच्या डावीकडून उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडूची फेकी केली होती परंतु चेंडू इथे मात्र आपण पाहतात अर्थातच यष्टीच्या बाहेर स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकात नोंदवली जाते. चांगली खेळपट्टी
त्या खेळपट्टीचा वापर मगाच्या सत्रामध्ये पाहायला मिळतं. मात्र मागच्या सामन्यामध्ये धावा मात्र मोठ्या आल्या अर्धशतका पलीकडे, हे देखील योगदान म्हणता येईल. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला, मिड विकेटला पूल केलाय. बघता बघता चेंडू जातोय एक दणदणीत आणि खणखणीत षटकार. मिड विकेट सीमारेषे पलीकडे आलेला गगनभेदी गगनचुंबी षटकार. तर 3 षटकार जर बोनकोडे संघाच्या बॅट्समॅनने लगावले तर मयूर शेठ भोईर झुगाव यांच्या वतीनं तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. तर त्याचबरोबर सलग जर 3 षटकार जर मारले गेले तर अर्थातच यावेळी मात्र बोनकोडे संघाच्या नवी मुंबईच्या खेळाडू त्याला 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे येतोय चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत अर्थातच दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न इथे मात्र द्विधा मनस्थिती पाहायला मिळालं आणि एकूण धावा धावफलकावर येतात ते 1. संघाची धावसंख्या 1 वाढते. धावफलकावर धावा येतात त्या 24. 33,333 रुपये प्रमोद पाटील यांच्याकडून फायनल मारले यांनी. तो बोंकडे याच्यावर फायनल मारले 3,333. 33,333. तर बोनकडी संघाने जर अंतिम लढत जर जिंकली तर प्रमोदजी पाटील यांच्याकडून 33,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बोनकडी संघाला. या ठिकाणी मात्र चेंडू फलंदाजाच्या पुढ्यात टाकला गेला. इथे मात्र तुम्ही पाहता चेंडू यष्टेच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 24. बिनबाद. मैदानाकडे आपण वळतोय. षटक क्रमांक 30 मार्गस्थ सूरज केणे आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी माझ्या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये कव्हरला क्षेत्राच्या चेंडूवर हा झेल आणि हा पहिला धक्का बसतोय. इथे मात्र आपण पाहतो ते बोनकोडे 11 नवी मुंबई संघाला आणि पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. राऊची खेळी मात्र इथे समाप्त झाले. एक मोठा फटका उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद कमी राहिली. चेंडू हवेत गेला आणि अर्थातच शॉर्ट कव्हरला हा झेल घेतला गेला आणि जितेश राऊत मात्र 2 चौकार आणि च्या माध्यमातून 1 चौकार आणि 2 षटकांच्या माध्यमातून 10 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान देऊन मैदानातून परतला. नवीन फलंदाज परशुराम साठे या ठिकाणी मैदानामध्ये मात्र स्ट्राईकला असेल तो अर्थातच माजिद बलोच यावी. सूरज खेळण्याला मिळालं यश. या ठिकाणी मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला लॉफ्टेड केलाय. चेंडू जातोय तो इथे आता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू येणार. चेंडूची फेकी केली जाते. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणलं जातं. 2 धावांचं योगदान मिळालं. संघाची धावसंख्या 2 ने वाढते आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 26 धावा 3 षटकामध्ये. म्हणजे प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी धावफलकार आल्या त्या प्रतिषटक 8.66च्या सरासरीने इथे प्रथम फलंदाजी करत असताना बोनकडीवरून नवी मुंबई ही पहिली उपांत्य फेरीची लढत. षटक होतं गोलंदाज सूरज खेळण्याचं. थोडंसं मागणी षटक ठरलं. 10 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 फलंदाज त्यांनी मात्र बाद करण्यात तो यशस्वी ठरला. आता मात्र शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावांचं योगदान असेल ते. अर्थात बोनकोडे 11 नवी मुंबई खेळाची ही अर्थात पहिलं सत्र आणि पहिली लढत उपांत्य फेरीची लढत. शेवटचं षटक सेवाईंकडून घेऊन गोलंदाज इथे पाहणार आहोत. धावफलकार धावा 8.66च्या सरासरीने आणि शेवटचे षटक गोलंदाज कपिल खेणे. पहिला चेंडू या ठिकाणी आखोटाबाई चेंडू पडला होता. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. ताकदीचा वापर केला आणि बघता बघता चेंडूला भिरकावून दिलं. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक मोठा फटका षटकार.
परशुराम साठे ज्याने पहिला चेंडूवर आक्रमण केलं आणि मिडविकेटला मारलेला एक सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. शेवटचं अर्थात मारदालीचे षटक आणि या मारदालीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावावर निश्चित नावावर करायच्या या उद्देशाने या फलंदाजांनी मारलेला फटका 6 धावांसाठी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी मात्र थोडासा यशस्वी नक्कीच झाला, कारण चेंडू जे इथे गेला तो अर्थात शॉर्ट फॉर्मेटच्या दिशेने 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळाली परशुराम साठेला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 7, संघाची धावसंख्या 1ने बदलते. धावफलक धावा येतात 33. अंतिम षटक. एक फलंदाज गमावल्यात अर्थात जितेश राऊत ज्याने 1 षटकार 2 चौकाराच्या माध्यमाने तब्बल 10 चेंडूमध्ये 19 धावांचे योगदान दिलं. आणि त्यानंतर उपांत्यफेरीची दुसरी लढत आपण पाहणार आहोत. दरम्यान या ठिकाणी मात्र जाणूया मैदानाकडे चेंडू जातोय तो अर्थातच फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू येणार. इथे एसटीचा वेध घेतला गेला. एसटीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि हा दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो बोनकडे 11 नवी मुंबई संघाचा. त्यानंतर उपांत्यफेरीची दुसरी लढत आपण पाहणार आहोत. प्रिन्सी 11 जावळे विरुद्ध श्री दत्ता भातान या 2 संघामध्ये. या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी लगेच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेक कक्षामध्ये समोर फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय नवीन पारचंदन या ठिकाणी येतोय, ज्याने 3 षटकार जर मारले गेले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श यशच्या चेंडू विसावला आणि बघता बघता फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून परतला. जो 2 बॉल में 6 मारे 2 बॉल में 10,000 रुपया प्रमोद पाटील. 2 चेंडूवर जर 2 षटकार मारले 10,000 रुपयाचा पारितोषिक प्रमोद पाटील यांच्यामधून. मात्र हा चेंडू इथे मात्र पाहतात धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून गमावला तो बोनकडे 11 नवी मुंबई संघाने. धावफलकर धावा इथे आतापर्यंत आपण पाहिलं त्या अर्थात 4 फलंदाज गमावलेत आणि धावा धावफलकर आले ते 34. ₹1,000 पारितोषिक लावलं होतं तो मात्र बदकाच्या अंडावर बसून मैदानातून परतला 0 या धावसंख्येवर. फलंदाज पारचंदन या ठिकाणी मैदानातून परतलाय. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत. धावा धावफलकर आल्या त्या 34. नवीन फलंदाज मैदानामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू होता या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. इथे मात्र धावफलकात आपण पाहिलं तर 34 धावा कायम राहिल्या. 35 धावांचं लक्ष इथे असेल स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई या संघासमोर. 35 धावा प्रति षटकाचं जर आपण या ठिकाणी रायगड नावा गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड नावा गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय हॅलो. मोठ्या या. तर जाऊया नाणेफेकीचा कौल करून घेऊया आता भगवान भैर या साहेबांच्या शुभ हस्ते. सेकंड सेमीफायनल अर्थातच प्रिन्सी 11 जावले विरुद्ध श्री दत्त ना
श्रीदत्त 11 भातान या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करून घेऊया. कॅप्टन या. तर भातान टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि जावली टीमचे कॅप्टन प्रसाद या आपण टॉस करून घेऊया. मान्यवरांच्या शुभ हस्ते भगवान शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते इथे आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. कारण मनापासून कौतुक करावं पंकज गरज यांचं तेवढंच कमी. तर खेळाचं पहिलं सत्र इथे माझं समाप्त झालं आणि धावपलकर धावा इथे पाहिलात 5 गडी बाद 34. बोनकडे 11 नवी मुंबई संघाच्या इथे धावपलकर आल्या, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर अर्थातच जितेश राऊत याने तब्बल 5 धावांचं योगदान दिलं. माजिद बलोच याने 2 षटकार 1 चौकाच्या माध्यमातून 19 धावांचं योगदान दिलं आणि इतर फलंदाज मात्र 0 धावसंख्येत बाद झाले आणि त्यामुळे धावपलकर धावा आल्या त्या 34-35 धावांचं लक्ष्य. चला टॉस करण्यासाठी जावली टीमचे कॅप्टन प्रसाद या. प्रिन्स 11 जावळे आणि श्रीदत्त भातान या दोन संघामध्ये पुढची उपांत्य फेरीची लढत असेल. चला दोन्ही संघांकडे वेळ देऊ नका, लगेच आमच्या अतिथी कक्षेचा आपण संपर्क साधा. तर या ठिकाणी मात्र स्वरांश शेट्टीवर गोलसाई संघासमोर 35 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये इथे दाखल होईल. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाचं युद्ध तुम्ही इथे पाहतात आणि अर्थातच एक चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर पार्थ पाटील चषक जी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये आमचे आयोजक अर्थात विजेंद्रजी पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी खातापिता ग्रुप याने दिलेले योगदान आणि या योगदानाच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होते. तर मी विनंती करेन क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे ते अर्थातच प्रिन्स 11 जावळे आणि श्रीदत्त भातान या दोन संघामध्ये पुढची लढत असेल ती उपांत्य फेरीची दुसरी लढत. दोन्ही संघांना आपण आमच्या मायबाप प्रेक्षकांकडून अतिथी कक्षेतील आमचे पाहुणे यांच्या माध्यमातून आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. चला दोन्ही संघांना एक वेळ देऊ नका, नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधा. 35 धावांचं लक्ष्य, 8.75 धावांची गरज आहे या सामन्यासाठी जिंकण्यासाठी. तारेवरची कसरत या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेटच्या कुरुक्षेत्र आणि चेंडूबाच्या युद्धामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये इथे फलंदाज पवन केणे आणि संदेश केणे ही स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहणार आहात. आणि पहिले षटक घेऊन बोनकडे 11 नवी मुंबईसाठी गोलंदाज या ठिकाणी पहिले षटक घेईल. पॉवर प्लेचं पहिले षटक ज्यामध्ये 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज ज्येष्ठरक्षक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये असतील आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज कपिल नाईक स्वप्नील नाईक माफ करा. घड्याळची वेळ जर आपण पाहिलं तर 1:10 झालेले आहेत. यानंतर एक उपांत्य फेरीची लढत, अंतिम लढत आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आणि या स्पर्धेची सांगता दरम्यान वळी आपण पहिल्याच्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामधला पहिला चेंडू गोलंदाज स्वप्नील नाईक आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर मात्र फलंदाज पवन केणे. पहिला चेंडू पंचा डावकणू जादाने या ठिकाणी मात्र चेंडूला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू कव्हर पॉईंटमधून चेंडू मात्र थांबत नाही. चेंडू जाणार सीमावरच्या पलीकडे आणि पहिल्या चेंडूवर पहिला खणखणीत चौकार 4 धावांसाठी. सुंदर कव्हर पॉईंटमधून चेंडूला अर्थातच लेटकटचा वापर केला गेला. 4 धावांचं योगदान मिळालं. इथे मात्र आपण पाहतात हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये चेंडूला उचलण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि चेंडूचा संपर्क इतका आला नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 2 चेंडूची समाप्ती आणि धावपलकर धावा येतात त्या 4. पवन खेणे पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी हा चेंडूला निश्चितच खेळून काढलाय सीमारेषेजवळ. इथे मात्र चेंडू जाणार डीप एक षटक सीमारेषेकडे. एक सुंदर चौकार 4 धावांचं योगदान. मॅचमध्ये आला एक सुंदर फटका डीप एक षटकावर सीमारच्या पकडे आलेला एक चौकार 4 धावांचं आणखीन एक योगदान. एकूण धावसंख्येत वाढ झाली. धावपलकर धावा येऊन पोहोचत त्या 8 धावा. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना स्वप्नील नाईक पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर आलेला आणखीन एक मोठा फटका चौकार 4 धावा आणि अशा प्रकारे 2-3 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान. हा चेंडू फलंदाजी पाहिला
आणि असं त्याने पाहिलं की चेंडू निश्चित वर्ल्ड चेंडू गेला तो आता डाव्या इष्टीच्या बाहेर स्वरीचा इशारा 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळालं 9 धावा दाबलकावर. उपांत्य फेरीची लढत दुसरी लढत प्रिन्स 11 जावळे आणि श्रीदत्त भातान या दोन संघामध्ये आपण पाहणार आहात. पहिलं षटक पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण जर आपण इथे पाहिलं तर आता सीमारेषेजवळ 2 क्षेत्ररक्षक जिथे शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेग इथे मात्र 30 शॉट सारख्यामध्ये लावले गेले चेंडूला अडवण्यासाठी. या ठिकाणी हा चेंडू मात्र अर्थातच पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू जाणार तोपर्यंत चेंडू मात्र जाणार सीमारेषे पलीकडे आणि येतोय आणखीन एक मोठा फटका चौकार 4 धावा. सुरेख फटका इथे पाहायला मिळाला पवनकणीच्या माध्यमातून. ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडूला खोदून काढला. चेंडूवर जाणार क्षेत्ररक्षक येणार चेंडूपर्यंत कव्हरला तोपर्यंत 1 धाव सजगत्या घेण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव मिळाली संघाला आणि एकूण धावसंख्येत वाढ झाली. धावफलका धाव येऊन पोहोचत्या त्या 14 धावा. पहिले षटक समाप्त होते 14 धावा धावफलकर आल्यात. 35 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे केलं होतं. पहिली उपांत्य फेरीची लढत 14 धावा म्हणजे येणारी 3 षटकं आणि या 3 षटकामध्ये 21 धावांची गरज आहे 7च्या सरासरी. जे लक्ष तुम्ही पाहिलं होतं ते अर्थातच 8.75 सरासरी. इथे मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली ती पवनकणीच्या माध्यमातून. 3 चौकार त्याने मारले आणि वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळत असताना स्वप्नील एकचं षटक महागडं ठरलं. 14 धावा त्यांनी खर्च केल्या आणि गोलंदाजीमध्ये बदल होईल. इथे मात्र बोनखडे 11 नवीन मुंबई संघाचा नवीन षटक घेऊन गोलंदाज दुसरं षटक घेऊन इथे असेल तो गोलंदाज मोसिम बलोच. पहिला चेंडू पंचायत डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. वेगाने चेंडूची फेकी गेली. 7 ते 8 फॉलांचा रनअप या गोलंदाजाचा आणि वेग मात्र इथे आपण पाहायला मिळाला. अतिशय वेगाने खेळपट्टीचा वापर केला आणि चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग तयार. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला अर्थात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला ऑन साईडला शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येणार डीप मिडविकेटून तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव संघाला आणि 1 धाव जाऊन मिळते ती स्वराज एंटरप्राइजेस गोरसई या संघाची धावसंख्या 1 निबाडते. धावफलका धावा येऊन पोहोचतात त्या 15 धावा. 20 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. या अर्थात दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमधली पहिली उपांत्यफेरीची लढत आणि मायबाप प्रेक्षक ज्याने या क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं आणि खूप चांगलं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. ही उपांत्यफेरीची लढत या यूट्यूबच्या माध्यमातून पाहूया किती प्रेक्षक या ठिकाणी स्पर्धा पाहतात याचं उत्तर देखील अर्थात आपल्याला मिळेल काही क्षणामध्ये. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. एक शॉर्ट फाईन लेग तैनात केलं आहे. अर्थातच डावखर फलंदाज इथे समोर आहे. शॉर्ट थर्डमॅन आणला जातोय. शॉर्ट पॉईंट तैनात केलं गेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळलाय. पूल केला चेंडूला. उंची जास्त होती. मिडविकेट सीमारेच्या पलीकडे आलेला आहे. खणखणीत आणि दणदणीत षटका. स्वराज एंटरप्राइजेस आयोजित केएम बिल्डर हा चषक. हाय दिलदार दिलाचा सनी तू हे सामन्याचा या आयोजक. हाय दिलदार दिलाचा सनी तू बे सामन्याचा या आयोजक. संदेश कणबाला षटकार 6 धावा. पुन्हा एकदा यावेळी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाणार तो अर्थात डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्यात दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला. उशिरा चेंडू येतोय यष्टीच्या हातामध्ये आणि सहजगत्या 2 धावांचं योगदान मिळालं. या 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि या 2 धावा मिळतात त्या फलंदाज संदेश केणेला. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या धावफलकार 23 या धावसंख्येवर. 12 धावांची गरज. दुसरे षटक मार्गस्थ असताना सामना जर आपण पाहिला तर 60-40 या ठिकाणी मात्र झुकलेला पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेट मधून येतोय आणखीन एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. नाणेफेकीसाठी शेवटचा पुकार असेल चावले टीमच्या कॅप्टनला. जर प्रसाद घरात आपण इथे आलात नाहीत तर लगेच तुम्हाला इथे
4 षटकांची मॅच आहे तीच खेळली जाईल. आपण या लगेच टॉस करण्यासाठी जास्त उशीर करू नका लगेच या. खेळण्याचा प्रयत्न होता डावेच्या बाहेर चेंडू स्वैरचा इशारा 1 धावेचं योगदान 1 धावा संघाला 28 धावा धाबलकावर 7 धावांची गरज आहे. स्वरांश गोरसई आणि बोनकडे 11 नवी मुंबई या दोन संघांमधली ही लढत अंतिम फेरीत कोण जाणार याचं उत्तर अगदी मिळेल कारण षटक क्रमांक 2 सुरू आहे. मोसिम आपल्या बॉलिंग मार्कवर सुरेख चेंडू इथे अप्परकटच्या माध्यमातून खेळलाय. चेंडू बघता बघता जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेष आपल्याकडे येतोय. सुंदर अर्थात संजुनी चौकार. थँक्यू मॅडी थँक्यू. खऱ्या अर्थानं या ठिकाणी विनोददादा हरड भिवंडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि त्याच्यानंतर या संघाचा जर विचार केला तर गोरसई संघ तरी सातत्याने या सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम मात्र करत असतो तो कप्पू केने. त्यांचंही मनापासून स्वागत. कप्पू यावं व्यासपीठावरती. आपला या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान वैष्णव आपल्याला आमंत्रित करतायत. यावं आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. तर टॉस जिंकलाय अर्थात श्रीदत्त 11 बातान टीमनं. तत्पूर्वी सन्मान करूया आमचे संतोष नानी ना नरेश नानी यांचा इथे सन्मान करूया. तर त्यांना सन्मानित करण्यासाठी तर विनोद दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे खऱ्या अर्थानं सन्मान करावा. 2 षटकं समाप्त होतात आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकर धावेन पोहोचल्या त्या 32 3 धावांची फक्त गरज आहे. षटक होतं गोलंदाज मोसिम बलूच मागणी षटक ठरलं 18 धावा या षटकात खर्च केल्या आणि आता मात्र फक्त 3 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 12. नवीन षटक घेऊन गोलंदाज सागर चंदन जो 0 धावसंख्येवर बाद झाला होता तोच या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. पाहूया या षटकामध्ये तो काही करामत करणार कारण आता मात्र समीकरण जवळ आले ते अर्थात 12 चेंडू आणि 3 धावांचं योगदान. इथे मात्र 5 चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता हा चेंडू मात्र जातोय सीमारेच्या पलीकडे चौकार. अशा प्रकारे स्वराज एंटरप्राइज गोरसई संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखवतोय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर अभिनंदन स्वराज एंटरप्राइजेस जय बजरंग बली गोरसई बी संघ टीम सनी सेठ तुपे आणि त्याच्यानंतर स्वराज एंटरप्राइजेस गोरसई ब आपलं स्वागत. तत्पूर्वी सन्मान करून घेऊया कप्पू केने. खऱ्या अर्थाने यांचा विचार केलात मित्रांनो नेहमी सातत्याने या संघाला एकत्र आणण्याचं काम करत असतो आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी महेंद्र शेठ भोईर यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते अर्थातच कप्पू केने यांचा इथे या ठिकाणी शुभ सन्मान करावा. तर चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला श्रीदत्त 11 बातान टीमनं. तर विनंती असेल प्रसाद आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. तर महेंद्र शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी अर्थातच कप्पू केने यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला